उतरले पिकासाठी आणि ड्रेसवर करते असा प्लॅन होता की आज उज्जैनचे जे काही बाहेरच्या शहरातले मंदिर आहेत ते फिरायचे होते आणि मी शॉपिंग केली माहेश्वरी साड्यांची. सो ते बघायला विसरू नका. मी जो येणारा नेक्स्ट ब्लॉग आहे त्यामध्ये मी जे काहीतरी स्पेशल गिफ्ट घेतलं आहे ते येणाऱ्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे तुम्हाला. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब. चला मी आउटफिट दाखवते तुम्हाला आता. लुक असा काहीसा आउटफिट आहे. मला असं वाटतं डोशाचं जे बॅटर होतं ते आय थिंक शिळं वगैरे असेल, त्यामुळे ना ते खूप आंबट टेस्ट करत होतं. सो ब्रेकफास्ट केल्यानंतर हे जे गणेशची मूर्ती आहे, आय थिंक बडा गणेश वगैरे आहेत. गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर माता गडकालिकेला गेलो. माता गडकालिका म्हणजे महाकाली, आणि हे मंदिर सुमारे 2000 वर्षाहून अधिक जुनं आहे. उज्जैन शहरापासून 4 ते 5 किलोमीटरच्याच अंतरावरती आहे. सो तिथे दीपस्तंभ होता आणि त्याच्यावरती खूप सारे शिक्के चिपकवलेले होते. असं बोलतात की ते मन्नत मागतात. सो मी पण ट्राय केलं, ते शिक्का चिपकवून बघितला, मन्नत मागून बघितली आणि मी शॉक झाले की ते माझा शिक्का चिपकला. आय थिंक सो मन्नत कंप्लीट झाल्यावरती मी नक्की तुम्हाला सांगेन. सो थोडीशी गर्दी होती आणि जे महाकालीचं रूप होतं ते अतिशय प्रसन्न रूप होतं. मला खूप जास्त प्रसन्न वाटलं त्या मंदिरात जाऊन. त्यानंतर दर्शन केल्यानंतर आम्ही अगेन पुढे जाण्यासाठी निघालो. एक्सायटेड होती मी. अँड कालभैरवला. सो कालभैरवला ऑलरेडी निश्चित म्हणजे माहितीच होती ती गोष्ट की गर्दी असते खूप जास्त, तिकडे टाईम लागणार. आणि तुम्ही हे बघता बॅरिगेटला सगळे धागे दोरे बांधले. प्रत्येक स्टार्टिंगच्या बॅरिगेटपासून तर मंदिराच्या मागच्या साईडच्या बॅरिगेटपर्यंत सगळ्यांना हे धागे दोरे बांधले होते. आणि प्रचंड ऊन होतं आणि इकडे आय थिंक 2-2.5 तास लागले होते. लाईनीमध्ये उभे होतो आणि इकडे प्रसाद म्हणून मदिरा दारू चढवली जाते. आणि कालभैरवाचा इतिहास असा आहे, हे मंदिर 600 वर्ष अधिक जुनं आहे. 9वे ते 13व्या शतकात बांधलं गेलं आहे आणि उज्जैन शहराचे रक्षण करण्यासाठी ही रक्षणाची जबाबदारी कालभैरवांना दिलेली आहे. जी उज्जैन शहराची बाँड्री आहे त्या बाँड्रीवरती कालभैरवांचं हे मंदिर आहे. सो दर्शनानंतर काकडी वगैरे सर्व काही हे जे फ्रूट्स होते ते घेतलं आणि सांदीपनी आश्रमाला निघालं. हे सांदीपनी ऋषींचे आश्रम आहे आणि इथे सुदामा, बलराम, श्रीकृष्ण यांनी जे शिक्षण विद्या घेतलेली आहे ते इथे शिकलेले आहे. आता कुणाचा काही प्रश्न असेल की ते इथेच का शिकले, तर आपल्याकडे आत्ता कसं पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे, तसं प्राचीन काळात उज्जैन हे शिक्षणाचं माहेरघर होतं, म्हणजे विद्येचं माहेरघर होते. तिथे कृष्ण भगवान वेद, धनुर्विद्या, युद्धकला, संगीत, तत्त्वज्ञान अशा 64 कलांचे शिक्षण त्यांनी तिथे घेतले. आणि ते खरंच खूप सुंदर आहे. जी पॉझिटिव्हिटी, जी कुटिया वगैरे आधीच्या काळाची होती, हे सेम तसंच होतं. ते तसंच एकदम पेंट केलेलं होतं, डिझाईन केलेलं होतं. तिथे खूप मनाला शांती, पॉझिटिव्हिटी आणि खूप सुंदर वाटतं. मला तर खूप जास्त पर्सनली आवडलं. आणि त्याच्यानंतर बाहेर निघालो, तिथे ना रुद्राक्षाचं झाड होतं. सो मी फर्स्ट टाईम बघितलं रुद्राक्षाचं झाड. त्याला रुद्राक्ष असे ना लागलेले होते, ते दिसत होते बघा. आणि त्यानंतर आम्ही गेलो, तिथे सर्वेश्वर महादेव मंदिर आहे. ते खूप प्राचीन आहे आणि हे कुंड आहे गौतमी कुंड. श्रीकृष्णांनी आपल्या गुरूंसाठी तिथे ना सर्व पवित्र जेवढ्या नद्या आहेत त्यांचे जल आणले होते त्यांच्या सेवेसाठी. सो हे ते कुंड आहे, गौतमी कुंड म्हटलं जातं. त्याच्यामध्ये खूप सारे कासव होते. आणि आता तुम्ही ही जी जागा बघता हायलाईट केली ही कलरने, इथे श्रीकृष्ण भगवानांना त्यांचे गुरु ज्ञान द्यायची शिक्षा त्यांनी इथे प्राप्त केलेली होती. सो ही जी भिंत बघता हिच्यावरती जे काही 64 कला त्यांना शिकवलेला त्या लावलेल्या विथ फ्रेम लावलेलं आहे. आणि हे जे मंदिर बघता इथे हरिहर भेट झालेली होती. विष्णू, कृष्ण आणि महादेव यांची भेट झालेली होती. इथे वैजंतीची माळ मिळते. विजय, शांती, दैवी शक्तीची प्रतीक मानली जाते. आणि इथे खूप सुंदर अशा तांबे आज मंगलवार का दिन है, महामंगल का दिन है। डायरेक्ट आपको मेन शिवलिंग के पास बिठाएंगे, शिवलिंग को छू के चढ़ाना। उज्जैन में महाकाल और एक मंगल धाम 2 मंदिर है जहाँ प्रसाद चढ़ाने का महत्व है।
सो त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व फळ फूल सगळं घेऊन मंदिरात जायला निघालो आणि तिथे बघतोय तर काय प्रचंड गर्दी. गर्दी का? मंगळवार होता, मंगळची पूजा अर्चना केली जाते इथे आणि स्पेशली हे मंगळचं जन्मस्थान मानलं जातं. ज्याला मंगळ दोष आहे, मंगळ निवारण वगैरे सर्व करायचं त्याच्यासाठी पूजा चालते तिथे आणि तेच चालू होतं. आणि इथे नवग्रह मंदिर आहे जसं सोम, शनी, बुध गुरु वगैरे. सो त्याच्या पाया पडलं ते मंदिराच्या, सर्वांना फुलं वगैरे वाहिलं मंदिरात. आणि त्याच्या मागे बॅक व्ह्यू होता, एक नदी होती. सो तोही व्ह्यू खूप सुंदर होता. बघताय तुम्ही गर्दी आणि हाच तर नदीचा व्ह्यू छान होता मस्त. त्यानंतर आलो इथल्या उत्तरमुखी हनुमान मंदिरात. इथे खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं, फुलांचं नाही फळांचं डेकोरेशन केलं होतं. मंगळवार होता ना आज, त्यामुळे खूप सुंदर वाटत होतं. ते फळं सर्व असली ओरिजिनल फळं होतं आणि तेथे चण्याचा प्रसाद दिला. तो प्रसाद खाऊन पुढे निघालं ऋणमुक्तेश्वर मंदिरात. ऋणमुक्तेश्वरमध्ये आपलं कर्ज वगैरे फिटतं त्याचं मंदिर आहे. त्यानंतर मस्त असं जेवण केलं, रबडी खाल्ली, लस्सी पिली आणि हा व्ह्यू बघा किती सुंदर व्ह्यू आहे. मला तर हा व्ह्यू प्रचंड आवडला आहे. सो कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब. बाय एव्हरीवन. लॉट्स ऑफ लव.